नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पश्चिम आशियातली सध्याची परिस्थिती आणि भारत सरकारचे प्रयत्न याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. पश्चिम आशियामध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या भागात सुरू असलेल्या संघर्ष आणि अस्थिरतेचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, इंधन पुरवठा आणि सागरी व्यापारावर होत आहे. विशेषतः होर्मुझची समुद्रधुनी हा जागतिक अत्यंत महत्वाचा समुद्रमार्ग मानला जातो. जगातील जवळपास 20% तेल वाहतूक या मार्गातून होते. त्यामुळे या भागातील कोणतीही अस्थिरता भारतासारख्या मोठ्या ऊर्जा ग्राहक देशासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवत नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध महत्वाच्या उपाययोजना सुरू केल्या आहे. केंद्र सरकारकडून नियमित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषद घेत अद्ययावत माहिती दिली जाते आहे. देशात इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे. एलपीजी सिलेंडरची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी एकाच दिवसात देशभरात 2000हून अधिक ठिकाणी नुकतेच छापे घालण्यात आले. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील सुमारे 1160 पेट्रोल पंप आणि एलपीजी वितरकांची अचानक तपासणी केली. नियमांमध्ये उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर कठोर कारवाई करण्यात आली असून 401 एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 76 वितरकांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. या कारवाईमुळे काळा बाजार आणि कृत्रिम तुटवडा रोखण्यास मदत होत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. एलपीजी पुरवठ्याबाबत बोलायचं झाल्यास गेल्या 3 दिवसात देशभरात जवळपास 1,40,00,000 एलपीजी सिलेंडरचं बुकिंग झालंय. त्यापैकी सुमारे 1,39,00,000 सिलेंडरचं वितरण करण्यात आलंय. म्हणजेच जवळपास 99% बुकिंगची पूर्तता करण्यात आली आहे. ही बाब पुरवठा व्यवस्था सुरळीत असल्याचं दर्शवते. याशिवाय छोट्या 5 किलो एफटीएल सिलेंडरच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाते आहे. मागील काही दिवसात 1,90,000 5 किलो सिलेंडरची विक्री झाली. तर 3 एप्रिल 2026 पासून देशभरात 11,870 पेक्षा अधिक जनजागृती शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमांद्वारे आतापर्यंत 2,10,000हून अधिक लहान सिलेंडरची विक्री झाली आहे. जवळजवळ 214 शिबिरांद्वारे 3,480 सिलेंडरची विक्री झाली. ग्रामीण भाग, लहान कुटुंब आणि कमी उत्पन्न गटासाठी हा पर्याय उपयुक्त ठरत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान नैसर्गिक वायू आणि पीएनजी जोडण्यांमध्ये मोठी वाढ होते आहे. मार्च 2026 पासून आतापर्यंत सुमारे 7,03,000 नवीन पीएनजी जोडण्यांमध्ये गॅस पुरवठा सुरू करण्यात आला. तर अतिरिक्त 2,72,000 जोडण्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या. यामुळे एकूण पीएनजी जोडण्यांची संख्या जवळपास 9,75,000वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे mypngd.in या संकेतस्थळाद्वारे 57,200हून अधिक ग्राहकांनी आपली एलपीजी जोडणी परत करून पीएनजीचा स्वीकार केलाय. यामुळे घरगुती गॅसवरील ताण कमी होण्यास मदत होते आहे. सरकारनं स्पष्ट केलंय की देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी असं देखील आवाहन करण्यात आलंय. पश्चिम आशियातल्या तणावामुळे सागरी सुरक्षेला विशेष महत्व प्राप्त झालंय. भारतासाठी एलपीजी घेऊन येणारी 2 मोठी जहाजं सुरक्षितपणे भारताकडे रवाना झाली आहे. भारत सरकार, ओमान प्रशासन आणि भारतीय दूतावास यांच्यात सातत्यानं संपर्क सुरू असून आवश्यक प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात येत आहे. नुकताच ओमनच्या समुद्रात भारतीय हाजी अली या नौकेला आग लागून ती बुडाल्याची घटना घडली. परंतु सर्व खलाशी सुरक्षित असून त्यांना ओमानमधील दिबा बंदरात आणण्यात आलं. नौवहन महासंचालनालयाच्या नियंत्रण कक्षानं स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल 9,266 कॉल्स आणि 20,592 पेक्षा अधिक ईमेल्स हाताळले आहे. मागील काही तासात 377 कॉल्स, 834 ईमेल प्राप्त झाले. याशिवाय भारत सरकारनं आतापर्यंत 3,158 पेक्षा अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणलाय. त्यामध्ये आखाती प्रदेशातून 62 परत आलेल्या खलाशांचा समावेश आहे. एकूणच पश्चिम आशियातली तणावपूर्ण परिस्थिती जागतिक स्तरावर चिंता निर्माण करणारी असली तरी भारत सरकारनं वेळेवर उपाययोजना करून इंधन पुरवठा, सागरी सुरक्षा आणि नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी प्रभावी पावलं उचलली आहे. परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्यानं नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा आणि अफवांपासून दूर राहावं असं आवाहन सरकारने केलं आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.